नागपुर शहर के सोनेगांव थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले समर्थ नगरी इलाके में एक दर्दनाक और चिंताजनक घटना सामने आई है, जहां एक 80 वर्षीय होम्योपैथिक डॉक्टर ने अपनी 70 वर्षीय पत्नी के साथ जहर पीकर आत्महत्या करने का प्रयास किया। नागपुर के सोनेगांव थाना क्षेत्र अंतर्गत समर्थ नगरी इलाके में एक दर्दनाक घटना सामने आई, जिसने पूरे क्षेत्र को स्तब्ध कर दिया। 80 वर्षीय होम्योपैथिक डॉक्टर गंगाधर बालाजी हरणे ने अपनी 70 वर्षीय पत्नी निर्मला हरणे के साथ मिलकर जहरीले पदार्थ का सेवन कर आत्महत्या का प्रयास किया। इस घटना में गंगाधर हरणे की मौके पर ही मृत्यु हो गई, जबकि पत्नी की हालत अत्यंत गंभीर बनी हुई है और उनका इलाज अंबाझरी परिसर स्थित एक निजी अस्पताल में जारी है। घटनास्थल पर पुलिस को सुसाइड नोट मिला है, जिसमें उनकी मौत के लिए किसी को भी जिम्मेदार नहीं ठहराने का जिक्र किया गया है। पुलिस आगे की जांच में जुटी है। सकाळच्या वेळी साधारण 9 वाजता कंट्रोलला कॉल आला होता की एका वृद्ध दाम्पत्याने विष घेतलेला आहे। त्यानुसार ती व्यक्ती, त्यांचं नाव होतं गंगाधर हरणे आणि त्यांची पत्नी निर्मला हरणे यांनी विषप्राशन केल्याबाबत घटनास्थळी जाऊन माहिती मिळाली। त्यावेळी त्यांच्या पत्नीला त्यांच्याच मुलीने दवाखाना GB हॉस्पिटल येथे अंबाझरी येथे नेलेले होते आणि मात्र व्यक्ती गंगाधर हरणे जागेवरच मयत झालेले होते। तर त्यांच्या भावाच्या माहितीवरून आपण आकस्मिक मृत्यू सध्या दाखल केलेला आहे। सदर बाबी तपास करण्यात येत आहे। अधिकाधिक माहिती घेऊन याबाबतचे विशेष आपल्याला कळवतो। सर, प्राथमिक जांचमध्ये काय निष्पन्न झालं? आत्महत्येचं कारण नेमकं काय माहीत पडलं? मृतक यांनी मरणापूर्वी नोट्स लिहिलेली होती। त्या नोट्सवरून त्यांना काही पोटाचे आजार तसेच दाताच्या समस्या यामुळे वारंवार उपचार होत होते। तर त्या उपचारापोटी किंवा आजारापोटी त्रासून त्यांनी विष घेत असल्याचा व यास कोणी जबाबदार नसल्याचा त्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे आणि सदर नोट्स त्यांनी मुलाच्या नावाने लिहिलेली होती, ती आपण प्राप्त केलेली आहे। हे जे दंपती हे एकटे राहत होते का घरी? काय बरोबर, मुलगा त्यांचा स्टील प्लॅन्टला आहे बाहेरील राज्यात, तर मुलगी येथेच एका खाजगी संस्थेत शिक्षिका आहे आणि अर्थातच त्यामुळे ते मुलं बाहेर असल्यामुळे दाम्पत्य एकटे राहत होते।